मला खूप वाईट वाटलं. मी मॉरिशसला गेले, मेक्सिकोला गेले, इकडे गेले, सगळीकडे मी साडी नेसून गेले. राजघराण्यातली मस्तानी बाईसाहेब आणि त्यांचं नाव तुम्ही बुधवार पेठेला द्या म्हणणार, कारण की ही पोस्टर 1-2 ठिकाणी नव्हती लागली, ही अख्ख्या पुणे शहरात लागली होती. मला पण संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत मांडण्याचा. टीका होऊ शकते, पण टीका या थराला जाऊन करावी. नाव चांगलं नाव कोणतंही नाव देऊ शकतो, तसं हेही नाव देऊ शकतो, कारण की बाजीराव पेशवे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे इतिहासातलं असं भूषणावं नाव आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्याचं, मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी जीवाचं रान केलं. 42 लढाया लढले, एकही लढाई हारले नाही, की त्याचा आदर्श मिलिटरी मधल्या लोकांना सुद्धा त्याचं कौशल्य शिकवलं जातं. अशा प्रकारच्या व्यक्तीचं नाव पुण्यामध्ये द्यावं हे माझं मत मी मांडलं. ज्याला मत मांडायचंय तो मांडूच शकतो ना. कुणालाही कुठलंही मत मांडण्याचा अधिकार आहे, तसं मला अधिकार नाही का? मला पण संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत मांडण्याचा. टीका होऊ शकते, पण टीका या थराला जाऊन करावी हे मला पटत नाही. छत्रसाल राजघराण्यातली मस्तानी बाईसाहेब आणि त्यांचं नाव तुम्ही बुधवार पेठेला द्या म्हणणार, म्हणजे त्यांना तुम्ही काय समजता? त्या त्यांच्या पत्नी होत्या. अशा पद्धतीने आंतरजातीय किंवा या पद्धतीने विवाहाला आजही तुमचा विरोध आहे का? जे समाजमत त्यावेळेला होतं ते आज तुमचं मत आहे का? तुम्ही त्याला का विरोध करताय? तुम्ही त्यांना त्यांची काय टाळणी करताय? त्या एक प्रशिक्षित अशा योद्धा पण होत्या, अनेक कौशल्य असलेल्या त्या होत्या. मी त्यांचा इतिहासाबद्दल बोलत नाही आणि त्यांचा विषय पण आम्ही काढला नव्हता. आम्ही बाजीराव पेशव्यांचं नाव द्यायला म्हणतोय, त्याच्यामध्ये वावगा असायचं कारणच नाही. पण निर्णय घेणारे वरचे लोक आहेत, त्या शासनाच्या ज्या प्रक्रियेमधून माझा अर्ज जाईल किंवा अनेक संघटनांनी अर्ज दिलेले, यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलोय, अनेक जणांनी सह्या करून अर्ज दिलेले आहेत, अश्विनी वैष्णवजींना अर्ज दिलेले आहेत. त्या प्रक्रियेमधून तो जाईल, त्याची जी काही योग्य पद्धत असेल त्या प्रक्रियेमधून तो जाईल किंवा भेटायला जाईल. त्याच्यावर टीका करू शकता, पण तुम्ही लेवल तर ठेवा, काहीतरी टीकेचा स्तर असावा. आणि महिलांविषयी बोलताना तुम्ही त्यांना कोणत्या उपमा देता? मेधा कुलकर्णी 30 वर्ष राजकारणामध्ये, अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावलेत माझी वेगळीच वेशभूषा करून. मी मॉरिशसला गेले, मेक्सिकोला गेले, इकडे गेले, सगळीकडे मी साडी नेसून गेले. मला खूप वाईट वाटलं. आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता, काहीही बोलता. काही स्तर ठेवूया. मला काय म्हणायचंय, आम्ही पण महानगरपालिकेत काम केलं, विधिमंडळात काम केलं, आता संसदेत करते. विरोध असू शकतो, तात्विक विरोध असू शकतो. राजकारणामध्ये एकमेकांनी एकमेकांवर टीका सुद्धा केली पाहिजे आणि सहन पण केली पाहिजे. हे करत असताना जर तुम्ही वैयक्तिक दुश्मनी निर्माण कराल तर तुम्ही माणुसकीला सोडून वागताय. आणि विशेष करून महिलांविषयी तुम्ही हे बोलताना, तुम्हाला आठवत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय आपल्या समोर होता? तुम्हाला आठवत नाही का विवेकानंदांचा काय आदर्श आपल्या समोर आहे? तुम्ही कुठे विसरलात? वाचन कमी आहे, इतिहासाचं माहिती नाही, आपल्या नेत्यांबद्दल ज्यांचे आपण पावलोपावली उल्लेख करतो त्यांच्याबद्दल काही वाचत नाही, आणि मग अशा प्रकारच्या कृती करतात. असू दे, माझं काही त्यांच्याबद्दल काय हे नाही. जे काही प्रशासनाकडनं जी काही कारवाई होईल ती झाली पाहिजे, एवढं मात्र मी सांगते. कारण की या निमित्ताने ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती आम्ही ऍड्रेस करणार आहोत. या वृत्तीवर आम्हाला काहीतरी भाष्य करायचंय. मी गौण आहे, पण महिला वर्ग म्हणून मला या विषयाला अटेंड झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. लोकांनी काढली नाही, कारण की ही पोस्टर 1-2 ठिकाणी नव्हती लागली, ही अख्ख्या पुणे शहरात लागली होती आणि महानगरपालिकेनेही काढून घेतली. त्यामुळे प्रशासनाने आपली भूमिका केलेली आहे, महानगरपालिका प्रशासनाने. त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा याची शहानिशा करेल. हर्निया मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे, हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा.